संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीच सर्व धर्मीयांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी सरकारचं NDA सरकार केलं आहे आणि हे सरकार किती दिवस टिकेल याचा भरवसा नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले की रक्त सांडून ज्या मराठी माणसानं मुंबईत उभा केली तीच मुंबईचे तुकडे करणाऱ्यांना मुंबईकर मतदान कसे करणार? महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस कदापिही मत देणार नाही, असंही यावेळी उद्धव साहेबांनी सांगितलं. त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडी बरोबरच इतर सोबत छोट्या पक्षांना घेऊन येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने लढून महायुतीचा पुन्हा एकदा दारुण पराभव करेल, असंही यावेळी बोलताना उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितले. काय म्हणाले उद्धवसाहेब ठाकरे पाहूया. महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो भगिनींनो, आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावांनी सांगितला आहे, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहेत. तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत, त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत. इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली. त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं. आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाही आहे, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काही आता मोदी सरकार होतं ते आता NDA सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेलं आहे. नाही, वोट जिहाद म्हणजे काय?
कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्या बंदी पुढे करणार आहेत का? बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटीपैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल. आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालेत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांनी जरा विचार. तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? 20 कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाहीत, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदूसुद्धा आहेतच, मुस्लिमसुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे कोण असणार पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते वसली 3 गावं, 2 काय, एक वसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्यासुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचं असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला
मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले ही जैसे जयंतराव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूँ. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही, पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी, फुले का पडते शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. ये जो बातें हैं ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है, चंद्राबाबू जी के लिए भी बंद है. मानत नसतो तर कोर्टात का जाऊ? आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळण्यात, घडवण्यात आलेलं आहे, हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. मी बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं कानावर आलंय, तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत.